नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे जॉब गुरु या माझ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर. तर बघा, या ठिकाणी आपल्या आज व्हिडिओचा मोटोच हा आहे की राज्यात भरतीबद्दल काय स्थिती चालू आहे, त्या स्थितीबद्दल ही न्यूज आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्यामध्ये सरकारमध्ये जी उदासीनता आहे सरकार भरती करण्याबद्दल म्हणजे परमनंट भरती करण्याबद्दल, त्याच्यामध्ये खूपच जास्त उदासीनता दिसून येत आहे. म्हणजे तत्परता जेवढी पाहिजे होती नवीन सरकार आल्याबरोबर बेरोजगारांना रोजगार देण्याची, तेवढी तत्परता दिसत नाही. कंपनी निवड होत नाही, आरोग्य विभागातील भरतीची मेरिट लिस्ट लागत नाही आहे लवकर. त्याचबरोबर इतर ज्या जागा होत्या 2019च्या मेगा भरतीच्या, ज्या की 4 ते 5 वर्षापासून रिकाम्या आहेत, त्याच्यावरती हे सरकार बोलत नाही. ज्या ठिकाणी त्यांनी एका बाजूला जी महापरीक्षा पोर्टल होतं, त्या पोर्टलमध्ये गोंधळ मोठ्या प्रमाणात झाला, याची जशी त्यांनी उघडकीस आणून दिली प्रकरणं, त्या पद्धतीने त्यांनी ज्या तत्परतेने ते महापरीक्षा पोर्टल बंद केलं, विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी जे पोर्टल होतं ते बंद केलं. कुठलंही पोर्टल आता सध्या या घडीला महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाही आहे सरळ सेवा भरती करण्यासाठी, हे लक्षात घ्या. MPSC पण आहे, MPSCची परीक्षा पण पुढे ढकलण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये पण मराठा आरक्षणाचा मुद्दा फक्त राजकारणासाठी चालवला जातोय. राजकारणासाठी ज्यावेळेस BJP सरकार होतं त्यावेळेस BJP सरकार जे प्रयत्न करत होतं मराठा आरक्षण देण्यासाठी, त्यावेळेस मराठ्यांचे जे महाराष्ट्रातील नेते होते, ठीक आहे, त्या नेत्यांनी ज्या पद्धतीने विरोध करून, ज्या पद्धतीने आंदोलन करून आरक्षण देण्यासाठी प्रयत्न चालवला, तर आता तेच सत्तेमध्ये आहेत, तर ते डायरेक्ट आरक्षण का देत नाहीत? का फक्त याचं राजकारण चालवलं जात आहे? भरती प्रक्रियेवर याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर याचा परिणाम होत आहे. कारण की बघा, MPSCची परीक्षा व्हायला पाहिजे, यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा काही काळापुरता तरी बाजूला ठेवून परीक्षा लवकर घ्यायला पाहिजे, हे देखील महत्त्वाचं आहे. मराठ्यांसाठी आरक्षण खूप महत्त्वाचं आहे, ते देखील मुद्दा महत्त्वाचा आहे. परंतु या कारणास्तव विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, ही गोष्ट सरकारच्या लक्षात का येत नाही? का सरकार लवकरात लवकर एक जी महत्त्वाची कंपनी आहे, जी की परीक्षा घेऊ शकेल सरळ सेवा, ज्या पण खालच्या स्तराच्या चतुर्थ श्रेणीतील जी पदं आहेत, सरळ सेवेनी का लवकर भरत नाही? परीक्षा केंद्र ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी जे गैरप्रकार उघडकीस येतात, जे पोर्टल त्यांनी ते बंद केलं, तर तेच पोर्टल दुसरं तुम्हाला चांगलं वाटतंय तर ते लवकर स्थापन करा ना. कारण की विद्यार्थ्यांचे जे अभ्यास झालेला आहे आतापर्यंत 2019 मध्ये, ज्यासाठी त्यांनी फॉर्म भरले त्यासाठी अभ्यास जे झालेले ते तयार आहेत परीक्षा द्यायला, परंतु जे कंपनी असते, जी परीक्षा IT कंपनी आहे, तीच तुम्ही स्थापन करत नाहीत. ज्या नेत्यांनी ते महापरीक्षा पोर्टल बंद केले ते नेते त्या गपचिप बसत आहेत, बेरोजगारीवर एक शब्द पण बोलत नाहीत. सत्ता आली हातामध्ये की संपला विषय, घरात बसून राहायचं फक्त. कुणालाच बोलायचं नाही की बेरोजगारी आहे, आम्ही महापरीक्षा पोर्टल बंद केलं, आम्ही नव्याने स्थापन करत आहोत. कुठं आहेत तुमची भाषणं? जे निवडणुकीला भाषणं देत होतात महापरीक्षा पोर्टल बंद करायचं, ते कुठं आता म्हणताय तुम्ही नवीन स्थापन करणार आहेत लवकर? फक्त सत्ता येईपर्यंत म्हणत होतात का तुम्ही? हे घोटाळे काढत होतात का? त्याच्यानंतर गपचीप बसताय का? तर बघा मित्रांनो, खूप विषय हा मोठा आहे, याच्यावर बोलावं तेवढं कमी आहे. परंतु आपल्याला आता जी काय स्थिती चालू आहे ते बघा. आता हे सरकार जे आहे ते परमनंट भरती पण करत नाहीये. कंपनी स्थापनेचा विषय सोडून द्या. आता म्हणणं काय यांचं, ही न्यूज मी वाचली, मला याचं दुःख वाटलं. राज्यात सरकारी नोकर भरतीवर बंदी, हा विषयच या ठिकाणी आहे बघा. राज्यात सरकारी नोकरीवर बंदी, हा मोठा टायटलच याचा आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता, सरकारी नोकरीवरती बंदी डायरेक्ट. तर असं का? तर आपण बघूयात बातमी काय आहे ती पूर्ण वाचून घेऊयात अगोदर. कोरोनावरील वाढत्या वैद्यकीय खर्चाचा भार सोसवत नसल्याने सरकारने राज्यात आता चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सरळ सेवेने नोकर भरती न करण्याचा निर्णय घेतला आहे. लिपिक, टंकलेखक, वाहन चालक, शिपाई ही पदे यापुढे ठेकेदारांकडूनच भरण्याचे निर्देश वित्त विभागाने दिले आहेत. तर बघा, लिपिक, टंकलेखक, वाहन चालक आणि शिपाई ही महत्त्वाची पदं आहेत, खूप महत्त्वाची पदं आहेत. यासाठी विद्यार्थी खूप अभ्यास करतात. MPSC बरोबरच विद्यार्थ्यांना वाटतं की ही पदाची पण परीक्षा द्यावी, आपल्याला नोकरी लागेल आणि आपण MPSC UPSCचा त्याच्यानंतर अभ्यास करू, आपल्याला एक पाठबळ भेटेल. तर ही चतुर्थ श्रेणीची पदं जी भरायची आहेत तीच
जी सरळ सेवनी भरायची आहे ती वित्त विभाग म्हणताय की आम्हाला आरोग्य विभागावरती खूप ताण आहे, त्याच्यामुळे पैसा तिकडे वळवला आहे आम्ही, तर ही नोकर भरती आम्ही करणार नाहीत. कुठली ही गोष्ट आहे? तुमच्याकडं जे तुम्ही मंत्री आहेत, तुमचे आमदार आहेत, त्यांचा तुम्ही पगार वाढवता, 7वं वेतन आयोग त्यांना लागू करता, त्याचबरोबर त्यांना लोन देण्यासाठी तुमच्याकडं पैसा आहे मोठ्या प्रमाणात, त्याचबरोबर तुमच्याकडं त्यांच्यासाठी गाड्या खरेदण्यासाठी पैसा आहे, तर मग परमनंट नोकर भरती करण्यासाठी का पैसा नाही आहे? सरकारला फक्त हा बेरोजगारीचा मुद्दा फक्त राजकारणापुरताच मर्यादित ठेवायचा आहे की खरंच लक्ष द्यायचं नाही आहे विद्यार्थ्यांकडं? हा मोठा प्रश्न आहे. त्यानंतर बघा, लॉकडाऊनमुळे राज्यातील व्यापार व उद्योगधंदे ठप्प पडले होते, त्याचा थेट परिणाम महसुलावर झाला आहे. आपण मान्य करू, हे मोठ्या प्रमाणात रोजगार बंद होते त्यामुळे परिणाम झालेला आहे. सरकारी तिजोरीत येणारा निधी थांबल्याने प्रशासन चालविताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचवेळी कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने वैद्यकीय खर्चापोटी सरकारचे कंबरडे मोडले आहे. सरकारला कर्मचाऱ्यांचे वेतन देणे अवघड झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बरोबर आहे, सरकारी कर्मचाऱ्यांना देखील पेमेंट होत नाही आहे कोरोनामुळे. प्रायव्हेटचं तर वेगळंच आहे. त्यामुळे प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकास कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शक्य असेल तेथे नवीन पदनिर्मिती करू नका, असे स्पष्ट निर्देश वित्त विभागाने दिले आहेत. या आदेशाची पहिली कुऱ्हाड राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवरच कोसळली आहे. या आदेशामुळे या श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. वारसा हक्क, अनुकंपा आणि वर्षानुवर्षे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कायम करण्याची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. आता सरळ सेवेने होणाऱ्या भरतीवरही निर्बंध आणून सरकारने ठेकेदारांना पायघड्या घातल्या आहेत, असा आरोप राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि सरचिटणीस प्रकाश बने यांनी केला आहे. बघा मित्रांनो, काही वर्षापासून कंत्राटी पद्धतीने जे आपले कर्मचारी काम करत आहेत, NHMच्या माध्यमातून असतील किंवा इतर कंत्राटीदारांकडून ज्या विभागामध्ये काम करत आहेत, तर त्यांना देखील परमनंट करण्याचा या ठिकाणी विषय अजून सरकार घेत नाही आहे. खूप दिवसांपासून ते सरकारी नोकरी म्हणून परमनंट होईल म्हणून या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. तर त्यांचा तर विषय लांबच आहे. हे सरकार त्यांना तर परमनंट करेल की नाही हा विषय तर लांबच आहे. पण त्याच्या अगोदरच चतुर्थ श्रेणी जे आहेत कर्मचारी, ज्यांची भरती व्हायला हवी, ज्याच्यामध्ये पशुसंवर्धन, महसूल विभाग, त्याचबरोबर कृषी विभाग, या ठिकाणी जे आपण फॉर्म भरले होते 2019ला मित्रांनो, ते देखील पहिल्यांदा त्याच्यावर सरकारने कुऱ्हाड घातलेली आहे की ते आता परमनंट करायचे नाही आहेत, तर गरज पडल्यास त्यांना आपण कंत्राटदाराकडे आपण त्यांची भरती करून घेऊन त्यांना कामावरती घेऊयात. तर ही कुठली पद्धत आहे मला सांगा? तुम्हाला जर विकास कामासाठी निधी पाहिजे आहे तर तुम्ही विकास कामं तरी कुठं करतायत? हे पण विकासाचंच काम आहे ना, बेरोजगारांना रोजगार देणं. याच्यासाठी पण तुम्ही कमी पगारावरती घ्या, पण परमनंट घ्या ना. कंत्राटी कशासाठी? प्रायव्हेटायझेशन कशासाठी? खाजगीकरण झालं तर बघा, आता कंपनीमध्ये जे पण तुम्ही आता एक रूल आणलेला आहे, ज्याच्या कंपनीमध्ये 300 कर्मचारी असतील त्यांना डायरेक्ट फायर अँड हायर केलं जाईल, म्हणजे कधीही त्यांना कामावून काढलं जाईल. तर त्या कुटुंबाची परिस्थिती काय होईल हे लक्षात येतंय का तुमच्या? बघा, या ठिकाणी सरकार प्रायव्हेटायझेशन करण्याच्या पाठीमागं आहे, खाजगीकरण करण्याच्या पाठीमागं आहे, परमनंट नोकऱ्या करण्याच्या पाठीमागं नाही आहे. परमनंट नोकर भरती करायची नाही म्हणता याचे कारण दाखवत आहे की फक्त या ठिकाणी उद्योगधंदे बंद होते म्हणून आर्थिक अडचण आलेली आहे सरकारला, असं सरकार म्हणत आहे. पण मला नाही वाटत की आर्थिक अडचण असेल. सरकारकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे, फक्त नोकर भरती करण्यासाठीच पैसा नाही आहे. प्रत्येक वेळेस हेच कारण असतं त्यांच्याकडं की नोकरांना पगार देण्यासाठी पैसा नाही आहे. अरे तुम्ही बंद करा ना. बाकीचे जे पण तुमचे टीचर लोक वगैरे आहेत त्यांना मोठे ठिकाणी आहेत त्यांना 7वं वेतन आयोग कशासाठी? त्यांची पगार थोडा कमी करून हे चतुर्थ श्रेणीवाल्यांना पण घ्या ना. त्यांना कमी पगारावरती ठेवा. दुसरा वेतन आयोग द्या. 20 ते 30 हजारामध्ये काम करायला हे वर्ग तयार आहे. पण परमनंट भरती करायचीच नाही असं सरकारचा हा निर्णय आहे. आता बघा, राज्यसेवेतील मंजूर कर्मचाऱ्यांपैकी सर्वच विभागातील
सुमारे 40% पदं रिक्त आहेत. ही पदं भरण्यासाठी गेल्या 15 ते 20 वर्षापासून सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र सरकारी नोकरी भरण्याबाबत शासन गंभीर नाही असा आरोपही त्यांनी केला. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपाठोपाठ वर्ग 3 मधील कर्मचाऱ्यांच्या नोकर भरतीवरही निर्बंध आणण्याबाबत सरकार पावले उचलत आहे, अशी भीतीही पठाण यांनी व्यक्त केली. तर मित्रांनो, एकंदरीत जर पाहिलं या ठिकाणी तर पूर्ण सरकारला कंत्राटी भरतीच करायची आहे. ठीक आहे, तर मग हे महाविकास आघाडी सरकार कुठल्या कामाचं? बीजेपी सरकार देखील कंत्राटी भरती आणण्याच्या तयारीतच होतं. मेगा भरती जी आणली त्यांनी ते त्यासाठीच पूर्ण केलेली नाही, त्यांना कंत्राटी करायचं होतं, त्यात सरकार गेलं त्यांचं. महाविकास सरकार आलं तर तुम्हीही तेच करताय का? आम्हाला आशा होती की महाविकास सरकार जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनाचं, ज्याच्यामध्ये काँग्रेस पहिल्यापासूनच सरकार भरती करण्यावरती भर देत असतं, राष्ट्रवादी पण भर देत असतं, पण तुम्ही पण आता या ठिकाणी एक कारण देताय, वित्त पैसा नाही आहे, त्याच्या कारणामुळे तुम्ही ही भरती कंत्राटी पद्धतीने करत आहे. तर असं न करता मित्रांनो, या ठिकाणी ही भरती परमनंटच व्हायला हवी. परमनंट म्हणजे परमनंटच नोकर भरती व्हायला हवी. तुम्ही म्हणा की कमी पगारावर घ्या, वेतन कमी ठेवा, पण परमनंट करा. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही एक बातमी आहे, परंतु ही बातमी मला वाटतं खरी उतरल असं सांगता येत नाही, कारण की विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून अभ्यास करून थकलेले आहेत. त्यांना परीक्षा व्हायलाच हव्यात ह्या सर्व मेगा भरतीच्या. ज्या पण जेवढी पण पदं, जे पण 72,000 पदं किंवा 4 लाख पदं जी आहेत सर्व वर्गाची मिळून, ती भरती एकदम म्हणजे एकदम परमनंट असावी. कुठलीही कंत्राटी भरती शासनाने काढू नये.